नमस्कार, मी अमृता दीक्षित. आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी नववर्षाचे स्वागत यात्रा मंगळवार 9 एप्रिल रोजी सकाळी 7 वा ठाणे शहरात निघणार आहे. यावर्षीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वागतयात्रेत सहभागी होणार आहेत. तसेच 50हून अधिक चित्ररथ सहभागी होऊन करणार जनजागृती. तरुणांनी अधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन. यावर्षी तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे स्वागताध्यक्ष म्हणून असतील. स्वागतयात्रे निमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस स्वागताध्यक्ष देशपांडे, कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, अरविंद जोशी, कार्यकारिणी अध्यक्ष उत्तम जोशी, विश्वस्त संजीव ब्रह्मे, डॉक्टर अश्विनी बापट, निमंत्रक तन्य दांडेकर, सहनिमंत्रक विनीत आश्रित, निखिल सुळे आणि कुमार जयवंत आदी उपस्थित होते. आतापर्यंत सगळ्यांच्या सहकार्यातून आपण ही यात्रा संपन्न करतच असतो, पण यावर्षीचं एक वेगळं पण असं की वयाच्या 21व्या वर्षी आपलं स्वतःचं एक नाव सिद्ध केलेलं आणि जेनेरिक फार्माचे जनते श्री अर्जुन देशपांडे यांनी आपलं स्वागताध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. आतापर्यंत आपण वेगवेगळे प्रयत्न युवकांनी ह्या सगळ्याशी जोडलं जावं म्हणून करत असतो, कारण आपण असं म्हणतो की जेव्हा युवकांच्या हाती आपली संस्कृती सोपवली जाते तेव्हा ती निश्चित स्वरूपाने आणि चांगल्या हातातनं पुढे जाते. आणि त्यामुळे यावर्षीचे आमचे निमंत्रक आणि आमचे स्वागताध्यक्ष हे दोनही तरुण तडफदार नेतृत्व आहेत आणि अशा नेतृत्वाच्या हातामध्ये आपली ही सगळी धुरा सोपवणं आणि त्यामुळे अशी खात्री आहे की त्यांच्या दोघांच्या माध्यमातून आपण शाळा, कॉलेजेस आणि शिवाय ठाण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून जिथे जिथे यूथ आहेत त्या यूथनं असं आवाहन करतोय की ही सगळी परंपरा आणि संस्कृती टिकवण्याचं काम आपण करणार आहात आणि त्यांचा आदर्श आणि त्यांचं उद्दिष्ट जे आहे की ह्या सगळ्यांनी ठाण्यामध्ये एकत्रित यावं आणि भव्य दिव्य अशी यात्रा करावी, त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांना आवाहन करतो. मॅडम, एकूण किती चित्ररथ असणार आहेत आणि चित्ररथांची थीम काय? साधारण आपण 3 विषय दिलेले होते यावर्षी थीमसाठी. एक श्रीराम, दुसरी होती की शिवराज्याभिषेकाचा 350व्या वर्षाची सांगता आणि राष्ट्रीय संत, अशा अनुषंगाने आपण थीम दिली होती. आणि साधारण 55 ते 60 प्रत्यक्ष चित्ररथ आणि याशिवाय पायी चालणारे किंवा बॅनर्स घेऊन सोसायटींचा सहभाग असणाऱ्या जवळजवळ 15 ते 20 सोसायटी काही स्वरूपामध्ये या यात्रेमध्ये सहभागी होतील आणि काही जण प्रत्यक्ष आपल्या सदनिकेच्या बाहेर या आपल्या मार्गावरती नववर्ष स्वागत यात्रेचं स्वागत करण्यासाठी सिद्ध असतील. या मुख्य स्वागत यात्रेबरोबरच 14 उपयात्रा ज्या निघणार आहेत त्या कुठून निघणार आहेत आणि त्या कशा सहभागी होणार आहेत? प्रत्यक्ष ह्या मुख्य यात्रेकडे त्या येणार नाहीत, त्यांच्या भागामध्ये या यात्रा काढल्या जाणार आहेत, ज्याच्यामध्ये ठाणे आहे, ऋतू पार्क आहे, घोडबंदर आहे, समतानगर आहे, लोढा अमारा आहे, कळवा आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा निघणार आहे. कोलशेत आहे, ऋतू यावर्षी म्हणजे जशी आपण इथे मुख्य यात्रेमध्ये स्पर्धा घेतो तशाच स्पर्धा त्या यात्रांमध्येही होणार आहेत, ज्याच्यामध्ये वेशभूषा स्पर्धा आहे, रील्सची स्पर्धा आहे, सेल्फी विथ स्वागत यात्रा. सेल्फी विथ स्वागत यात्रा ह्या अशासाठी मी म्हणेन की त्या अनुषंगाने या सगळ्या युवकांचा किंवा प्रत्यक्ष यात्रेमध्ये सहभाग वाढतो आणि त्यामुळे आपल्याला रुचलेल्या, आपल्याला भावलेल्या थीम बरोबरती आवर्जून युवकांनी सेल्फी विथ स्वागत यात्रा हे काढावं आणि आपला सहभाग नोंदवावा. या स्वागत यात्रेसाठी मुख्यमंत्री कोण कोण मान्यवर राहणार आहेत? ही संपूर्ण ठाण्याची यात्रा आहे आणि त्यामुळे जे ठाणेकर आहेत ते सगळे या यात्रेमध्ये आवर्जून स्वतःहून येतात. त्यामुळे निमंत्रणाची आत्तापर्यंतच्या परंपरेनुसार कधी आम्हाला आवश्यकता वाटली नाही. आपली यात्रा समजून सगळे मान्यवर स्वतःहून येतात. सर, मी मगाशीच उल्लेख केला की आपल्याला थोडं नावं सांगणं कठीण आहे. कुठलाही पक्षविरहित आहे आपली ही सगळी यात्रा आणि त्यामुळे समस्त ठाणेकर आपले समजून येतात आणि त्यामुळे ते येतीलच. गावदेवीच्या मैदानामध्ये रांगोळीचं जशी दरवर्षी असते तशी भव्य दिव्य रांगोळी असणार आहे
आणि यावर्षी आवर्जून मी म्हटलं जसं श्रीराम ही एक आपण थीम ठेवली होती, त्यामुळे रंगवल्ली परिवाराची रंगरामायण या अनुषंगाने आपण 26 रांगोळ्यांचं रेखाटन तिथे होणार आहे, ज्याच्यातून अख्खं रामायण आपल्या समोर दाखवलं जाईल. मला वाटतं एवढ्या 24 वर्षापासून आपण सगळ्यांचा एक्सपिरियन्सने आणि यावर्षी यूथच्या नवीन कल्पनेने आपण ही स्वागत यात्रा आपण ही पुढे नेतोय आणि आपल्या परंपरेला अजून जागृत ठेवण्याकरता आणि वाढवण्याकरता आपल्या ठाणे शहरामध्ये ही जी स्वागत यात्रा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण श्री कोपिनेश्वर देवळातनं आपण सकाळी ठीक 7 वाजता सुरू करणार आणि ती पूर्ण ठाण्यामध्ये आपण ती पार पाडणार. वेगवेगळे लोक तिथे जुळत जाणार अशी स्वागत यात्रा असणार आहे. आणि मला वाटते की माझं हे भाग्य आहे की आज 21व्या वर्षी मी या न्यासातर्फे मला तुम्ही स्वागत अध्यक्षाचा ऑपॉर्च्युनिटी दिली आहे त्याच्याबद्दल. आणि ह्याच्याकरता नक्कीच अजून मोठ्या प्रमाणामध्ये यूथला कॉमन लोकांना आपण या यात्रेमध्ये जोडायचं पूर्ण फोकस करू. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर 3 एप्रिल पासून 6 दिवसीय बूथ विजय अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती श्री केशव उपाध्ये यांनी दिली. ते ठाणे शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 6 दिवसीय बूथ विजय अभियान अंतर्गत प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीपेक्षा 370 मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असून याद्वारे महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे मताधिक्य वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे श्री उपाध्ये यांनी सांगितले. या लोकसभा निवडणुकीला पूर्ण ताकदीने सज्ज झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 370 पार भारतीय जनता पार्टी आणि NDA 400 पार असा नारा दिला आहे. 370 पार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रत्येक कार्यकर्ते मनावर घेतला आहे आणि म्हणून प्रत्येक बूथवर गेल्या वर्षी मिळालेली मते त्यामध्ये 370 मतांची वाढ करायची अशा प्रकारचा निर्धार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे आणि पुढील 6 दिवस भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बूथ विजय अभियान हे राबवणार आहेत. बूथ विजय अभियानचं कन्सेप्टच ही आहे, कल्पनाच ही आहे की प्रत्येक बूथवरती गेल्या वर्षी 2019मध्ये मिळालेली मतं त्याच्यामध्ये 370 मतं वाढवायची आणि जिथे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे तिथे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार आहे तिथे महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करायचे. यासाठी वेगळे प्रयत्न केले जातील. थेट लोकांच्या घरापर्यंत जाण्याचा थेट संकल्प,
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या घरावरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावणं, लाभार्थी तसेच अन्य लोकांच्या घरी जाऊन भेट देणं, तसेच गाडीवरती तसेच घरी स्टिकर्स लावणं, अशा प्रकारे वेगवेगळ्या संपर्काचे प्रयत्न या सगळ्या याच्यामध्ये केले जातील. मोदीजींच्या योजना, मोदीजींची जे गेल्या 10 वर्षात कामं केली आहेत ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली जातील. महिला, युवा तसेच समाजातले विविध सामाजिक घटक यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला जाईल. आत्तापर्यंत आपण लोकसभा, विधानसभा मेळावे आपण ऐकले आहेत, पण बूथवरती 50 प्रमुखांचे मेळावेसुद्धा आम्ही आयोजित करतो आहोत. त्या ठिकाणी 50 प्रमुखांचे मेळावे साहजिकच होतील. जे घटक भारतीय जनता पार्टीपर्यंत आत्तापर्यंत मतदान करत नव्हते त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्नसुद्धा आत्तापर्यंत या निमित्ताने केला जाईल. आणि अशा प्रकारे 6 दिवसाचा पुढचा हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उतरतील मैदानात. आणि महाराष्ट्रामध्ये 48चा जो नारा आम्ही दिला आहे तो नारा पूर्ण करण्याचा प्रयत्न. मे महिन्यामध्ये मला असं वाटतं सुट्ट्या, मे महिन्यात निवडणुका आल्यात, सुट्ट्या असू शकतात, त्यामुळे लोक गावाला जायचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे आत्तापासून एका अर्थाने हे सांगणं या निमित्ताने सुद्धा आहे की लोकशाहीचा उत्सव आहे हा, आणि विकासासाठी मतदान आपल्याला करायचं आहे. पुढच्या भवितव्यासाठी, पुढच्या पिढ्यांसाठी, सुखकर आयुष्यासाठी एका अर्थाने उत्तम, चांगलं, सशक्त सरकार, विकासाचं सरकार आलं पाहिजे, यासाठी मतदान करायचं आहे. त्यामुळे आम्ही मतदारांना विनंती करतो आणि मतदार तेवढे जागरूक आहेत. आम्हाला नक्की विश्वास आहे की जरी सुट्ट्या आल्या असल्या तरी मतदार इथे थांबून मतदान करतील आणि त्यानुसार आपलं सुट्ट्यांचं टाईम टेबल ॲडजस्ट करतील. त्यामध्ये ठाणे काय कुठल्या सीटवरनं कुठल्याही प्रकारचं मतभेद किंवा असं काही तुमच्यात जरी असलं तरी असं काही नाही. शेवटी प्रत्येक फेज वाईज उमेदवार घोषित होत असतात. आत्ता विदर्भामध्ये पहिल्या फेजमध्ये 5 लोकसभा जागा होत्या. आपल्याकडे 5 फेजमध्ये निवडणुका आहेत. त्यातला सगळ्यात शेवटचा टप्पा मुंबई ठाणे आहे. त्यामुळे पहिल्या फेजमधल्या निवडणुका, तिथला प्रचार, तिथले अर्ज भरणं हे सगळं आत्ता सुरू आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्यातल्या काही जागांचं राहिलं आहे. मला असं वाटतं 1-2 दिवसामध्ये पिक्चर क्लिअर. तर काँग्रेसची आपल्या मोदी की गॅरंटी या जाहिराती तुमच्या चालू आहे, त्याच्यावर काँग्रेसने देऊ उत्तर असं जाहिराती चालू केल्या. त्याच्यावर मला असं वाटतं की ते जाहिरातींमध्ये नक्की असं आहे की ते बेरोजगारी प्रश्न उपस्थित करतायत, पण नक्की काँग्रेसच्या नेत्यांना, मग ते राहुल गांधींपासून अनेकांवरती बेरोजगारी आली आहे, त्याच्याबद्दल त्यांना जास्त चिंता अशी वाटते. महागाई खरं म्हणजे जर चर्चाच करायची असेल तर ती करता येईल. महागाईचा तेव्हाच निर्देशांक आणि आजचा निर्देशांक किती होता, त्यामुळे त्यांची नुसत्या जाहिराती घेऊन चालणार नाही. देशातली जनता पूर्णपणे ओळखून आहे की काँग्रेसवाल्यांनी कशा पद्धतीने या देशामध्ये ते सत्तेवर असताना जनतेची फसवणूक केली. त्यामुळे असल्या फसव्या जाहिरातींना जनता बोलणार नाही. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.